संकल्पना जयश्री दाखले, लेखिका प्रथमा पुणे. श्रीबाई, आज तर माझा मूडच गेलाय. का ग, काय झालं एवढा मूड जायला? ग, माझ्या नातवाचा वाढदिवस आहे येत्या रविवारी. मी ठरवलं होतं पूर्णावरणाचा भेद करायचा आणि सगळ्या गोतावळ्याला जेवायला बोलवायचं. पण छे, या नवीन पिढीला पटलं तर ना, त्यांना आपल्या हॉटेलच्या पार्ट्याच प्रिय. काय त्या हॉटेलच्या अन्नाला सोनं लागलंय देवच जाणे. अगं रेखा, हे तरुण पिढीचं राज्य आहे. आपले निर्णय त्यांचे निर्णय त्यांना घेऊन द्यायचे असतात. त्यांची अपेक्षा आपण करायची नाही आणि आपले निर्णय पण लादायचे, तरच आपण आपल्यावर प्रेम करताय, आपली काळजी घेताय, मग पण झालंय. यावरून एक कविता आठवली. कवितेचं नाव आहे स्त्री जन्म तुझी कहाणी, त्यातलं एक कडवं. कवितेचं नाव आहे स्त्री जन्म तुझी कहाणी, त्यातलं एक कडवं. बघता बघता 70 आली, आता सुनांची राज्य सुरू झाली आणि जीवनमूल्यच बदलली. आता दुय्यम स्थानावर सरकायचं, बर का, दुय्यम स्थानावर सरकायचं. खट्यात त्या गोष्टी टाळायच्या, उघड्या डोळ्यांनी बघायचं. विचारल्यास सल्ला द्यायचा, गुणांचं कौतुक करायचं. निवृत्त जीवन जगायचं, नाही कशात गुंतायचं. श्रीराम जयराम म्हणायचं. कळलं? हो ग, खरंच. अगं, हे ऐका, माझी प्रिय मैत्रीण आपल्या पुस्तक निश्चित पण शामिल करायला का? या बसा बसा बसा. अरे, मला पुस्तक विषय म्हणजे काही समजलं नाही. मला तर फक्त खाऊ पिऊचीच विषय माहित आहे. अगं, आम्ही मैत्रिणी महिन्यातून एकदा एकत्र जमतो. 100 रुपये वर्गणी काढतो. जिची बिशी लागेल ती तिच्या आवडीची वाचनीय गाजलेली अशी पुस्तकं खरेदी करते. पुस्तके आम्ही एकमेकी बघून त्यांचे वाचन करतो आणि ज्या एका पुस्तकाचे वाचन झाले आहे त्यावर आम्ही चर्चाही करतो बरे का? छान कल्पना, छान कल्पना आहे. शिवाय अल्पोपहार पण असतो का? नाही, अल्पोपहार नाही, फक्त चहा घेतो. त्यामुळे पुस्तकावर चर्चा करायला वेळ मिळतो ना. हे छान केलं. अगं रेखा, गेट पाशी कोणीतरी आलेले दिसतंय हो, बघ. बघते हा मी. अगं, माझ्या नातवाने हे काय? माझ्या नातवाने झोमॅटोवरून बर्गर मागवलेला दिसतोय. हे असं दर 3-4 दिवसांनी चालू असतं. त्याच्या आई बाबांना चालतं, मग मी काय करणार? ही घरोघरी होणारी चर्चा आहे. सर्वीकडे ही समस्या आहे. आजची तरुण पिढी संगळवाणी झालेली आहे. फास्ट फूड चवीला एकदम छान चटकदार लागतं म्हणून त्याच्या आधी गेलेले आहे. पण त्याचा आपल्या आरोग्यावर किती घातक परिणाम होतो हे आपल्या पिढीला कधी कळणार? खरंय. या सविता. ही कोण? अगं, हिची मैत्रीण. अगं, आज- माझी बेस्ट फ्रेंड आहे. तुम्ही आपल्या पुस्तक विषयी काही सामील होणार आहे बरं का? छान. आणि ही आमची मैत्रीण सविता आणि ह्या आहे माधुरी. सविता, आज तुला एवढा उशीर का ग झाला? अगं हो, नातीला क्लासला सोडायला गेले. आई बाबा दोघंही नोकरी करणारे, त्याच्यामुळे ही जबाबदारी माझ्यावर आली. करायला तर हवंच ना. अगं, आपण जे उपक्रम राबवतोय ना सध्या, जे नवीन, त्याच्यामध्ये आणखीन एखादा नवीन उपक्रम घेऊया की. सविता, तू खूप सुंदर असे आकाशकंदील बनवतेस ना, यावर्षी आम्हाला शिकव. हो, बरोबर आहे. म्हटलीस ना आता की जबाबदारी तर घ्यायलाच हवी की नाही? हो, अगदी बरोबर आहे. जबाबदारी घ्यायलाच पाहिजे. कारण एकाच्या संसारात जास्त गुडगुड करायची नाही. झेपेल तेवढी आपण मदत करायलाच हवी. जास्त अपेक्षा पण आपण त्यांच्याकडनं करायची नाही आणि आपले छंद पण आपल्याला जोपासायचे आहे. का गं माझं तुला एवढा उशीर झाला? अगं, आज बुधवार, आज आमचा मेमरी क्लब असतो. तिथे मी एक छान कल्पना ऐकली. वाढत्या वयात विस्मरणाला बळी पडू नये म्हणून डॉक्टर आनंद आडकर्णी यांनी सप्तसोपान ही कल्पना सांगितली. हो, मी पण ऐकलं आहे आणि युट्यूबवर पाहिलं पण आहे. छान कल्पना आहे बरं का नाडकर्णींची. आम्हाला सांग की याच्याबद्दल अजून.
अगं, आपण विद्यार्थी आणि गृहिणी असताना आपला मेंदू ऍक्टिव्ह असतो, पण जसं आपलं वय वाढतं तसतसा विस्मरणाचा धोका होतो किंवा तो जाणवायला लागतो. मग विस्मरण होऊ नये म्हणून सतत नवीन काहीतरी शिकायचं. मग त्यासाठी कोणी म्हणतं शब्दकोडी सोडवा, पण त्यामुळे काहीच मेंदूच्या पेशी जिवंत राहतात. मग नवीन सतत शिकत राहायचं, जसं की नृत्य, वादन, चित्रकला, हस्तकला, अगदी एखादी नवीन भाषा पण शिकायची, क्लास लावून शिकायची. किती जमतं हा प्रश्न नाही, पण मेंदू त्यात गुंतला पाहिजे. जसं की डिमेन्शिया, अल्झायमर यासारख्या रोगांना बळी पडू नये म्हणून शिकत राहायचं. कळलं? हो. अगं, आपण जे उपक्रम घेतोय ना, त्यामध्ये आणखीन एखादा नवीन उपक्रम राबवूया. सविता, तू खूप सुंदर असे आकाशकंदील बनवतेस. यावर्षी आम्हाला शिकव की. आपण दिवाळीपूर्वी आकाशकंदील कार्यशाळा घेऊया की. अगं, पण आम्हाला जमेल का गं? आम्ही कधी केलेलं नाहीये. जमेल की, काय झालं न जमायला? येताना आपल्या नाती नातवंडांना बरोबर घेऊन या आणि सगळ्यांनी मिळून छान आकाशकंदील बनवा. आणि काही वाटलं तर मी आहेच ना सांगायला. हो, ही छान कल्पना आहे. आपण यावर्षी आकाशकंदीलची कार्यशाळा घेऊया. वा वा, तुमची सर्वांची छान घट्ट मैत्री दिसते. हो, आम्ही मैत्रिणी गेल्या 10 वर्षापासून पुस्तक भिशी आणि इतर निमित्ताने भेटत असतो. मैत्री आमची जीवाभावाची, नाही नुसतीच नावाची. असावा आदर, करावी कदर, कोणत्याच नाही अपेक्षा, विशाल आहेत कक्षा. कळलं? अरे वा, आणखी कुठले कुठले उपक्रम असतात? अगं अलका, आम्ही काय करत नाही ते विचार. आम्ही कविताची कार्यशाळा घेतो, कधी ओरिगामी, कधी रांगोळी, तर मेमरी गेम सुद्धा असतो बरं का. एवढंच नाही तर कविताचं लेखन वाचनही करतो. आणि त्याच्याही पलीकडे आमच्या एवढ्या मैत्रिणींमध्ये ज्या मैत्रिणीला जी कला आवडत असेल ती इथं कला ती सादर करते आणि आम्ही इतर मैत्रिणी मस्त शिकतो. हो अलका, तुला पण हे सर्व शिकता येईल आमच्याबरोबर. अगं सविता, तुझी पर्स किती छान आहे, नवीन आहे वाटते. हो हो, धन्यवाद. ही की नाही, माझ्या सुनेनी माझ्यासाठी ॲमेझॉनवरनं मागवली आहे, ऑनलाईन खरेदी. पर्स तर छानच आहे, पण आजकालच्या मुलांमध्ये हे ॲमेझॉन खरेदीचं खूळ खूप वाढले. काय काय मागवतात ही मुलं, काय गॅजेट्स, काय कपडे, काय साड्या, काय. आपल्याला तर बाई डोळ्यांनी रंग बघितल्याशिवाय आणि हाताने पोत पाहिल्याशिवाय साडी खरेदी करावीशी वाटतच नाही. बरं, ही मुलं शूज सुद्धा मागवतात. पायाला फिट बसला तर ठीक, नाही तर परत करतात. कपडा आवडला तर ठीक, नाही तर परत करतात. खरं तर वस्तू इथल्याच असतात, पण फायदा जातो सगळा परदेशात. ॲमेझॉन ही परदेशी कंपनी आहे ना. खरं तर आपल्या दुकानदारांना सुद्धा काही फायदा मिळायला हवा, पण उठून कोण जाणार दुकानात, म्हणून मागवतात. कोण यांना सांगणार, काही कळतच नाही. अगं, माझ्या सुनेने माझ्या वाढदिवसाला जी साडी दिली ती अशीच ऑनलाईन दिली होती बरं का. बघ, तुमचे सुना मुला तुम्हाला किती सुंदर गिफ्ट देतात. आम्हाला तर असली मिळतच नाही गो. असू दे ग माधुरी, तुमच्यावर दुर्लक्ष तर करत नाही ना. शिवाय तुम्हाला दोघांना पेन्शन आहे की, मग त्याच्यात छानपैकी खरेदी करायची, enjoy करायची. नक्कीच. लहानपणी अपेक्षा ठेवायची नाही आणि मागायचं पण. बरोबर आहे गो. हो ना, आपण आपल्या मुला नातवंडासोबत आनंदाने एकत्र राहतो, हे काही कमी आहे? काही वृद्धांना तर वृद्धाश्रमच येतो नशिबी. पुरे झाल्या आता आपल्या गप्पा. आपण आता शेतकऱ्यांचा आज सोडून महात्मा फुलेंचं वाचलंय की नाही, त्याच्यावर आपण आता चर्चा करायची, हो की नाही? अगं थांबा, चहा तयार आहे, आपण चहा घेऊया. चहा तर हवाच. चहा म्हणजे तरतरी. चहा म्हणजे दुनियादारी, चहा म्हणजे कधी, चहा म्हणजे याराना, चहा म्हणजे टपरी. आणि अशा हिवादार पावसात चहा म्हणजे